नमस्कार. जर्नी टुवर्ड्स फायनान्शियल फ्रीडम या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आपण फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी SIP तर चालू केली आहे. पण ह्या SIPने तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर ह्या 3 मिस्टेक्स आहेत ज्या तुम्हाला टाळायच्यात. मिस्टेक नंबर 1, स्किपिंग SIP. तुम्ही दरवर्षी जर एखादा हप्ता SIPचा मिस केलात तर तुम्हाला मिळणाऱ्या कॉर्पसमध्ये 9 ते 10% फरक पडू शकतो. एखादा हप्ता दरवर्षी मिस करणं ही काय फार मोठी गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. मिस्टेक नंबर 2, नॉट इन्क्रीजिंग युअर SIP. जसा दरवर्षी आपली सॅलरी किंवा आपला बिझनेस इन्कम वाढत असतो त्याच प्रमाणात आपल्याला आपली SIP सुद्धा वाढवायला पाहिजे. जर तुम्ही तुमची SIP दरवर्षी 10% वाढवली तर मॅच्युरिटी रक्कम किंवा मिळणारी रक्कम ही 70% जास्त मिळू शकते. मिस्टेक नंबर 3, तुमची SIP कुठल्याही गोलला मॅप न करणं. जर तुम्ही तुमची SIP कुठल्याही गोल शिवाय केलीत तर किती अमाऊंटची SIP करायची, किती पिरियडसाठी करायची आणि ती कधी एक्झिट करायची हे सगळं तुम्हाला काहीच कळणार नाही आणि मग तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही कधीही बंद कराल आणि गोल तुमचा कधीच अचीव्ह होणार नाही. सो आय होप ह्या 3 मिस्टेक्स तुम्ही SIP चालू करताना किंवा चालू केल्यानंतर करणार नाहीत आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवाल की ज्यांना ह्या सल्ल्याची गरज आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.